मग तू ऐन टायमाला धोका दिला आणि आता म्हणते विसरून जा म्हणजे. अरे ठीक आहे ना बाबा, झालं त्या गोष्टी मागच्या माग, सोडून दे ना, आता पुढे जा ना. कवर मागच्या गोष्टी पुढे घेणार आहे तू? झाल्या कशा असतील एवढी माझ्यासोबत बायको आणि राहिली का तू हा? लग्नाच्या आधीच आपण नवरा बायको बनून राहिलो आणि आता तू मला काय म्हणते मला विसरून जा. हे बघ, आता मी माझ्या संसारात खूप सुखी आहे आणि मी माझ्या नवऱ्याशिवाय आता दुसरं नाही हे करू शकत, कोण? नाही राहू शकत मी नाही तो तुझ्यासोबत. नवऱ्याला सांगूनच जाणार आहे, त्याला येऊ देच आता बघू देच कुठे गेलाय तो. ऐक ना, हे जर तुझ्या बाबतीत झालं असतं, तू माझ्या जागेवर असतं तर मी असंच केलं असतं का? केलं असतं मग तू नसतं काय केलं, मी तू नसतं वागली केलं ते असतं. मी तुझ्या बायकोला कधीच असं हे असं तुमच्या संसारात कधीच हे विष नसतं टाकलं, तसं तू करतोय आता माझ्या सोबत. तू विष का लावलं म्हणजे तू मला सोडून गेली ना, तुला त्या गोष्टीचं ऐक ना, गांभीर्यच नव्हतं. सारखं सारखं तुला तेच तेच नको तू बोलू. जर कन्व्हिन्स करू शकत नव्हती तुझ्या घरच्यांना तर एवढा दिवस आपण सोबत राहिला त्याचा फायदा काय झाला? ऐक ना, मी घरच्यांना सगळ्या गोष्टी बोलले होते, पण काय करणार, घरचेच नाही मानले तर. आणि शेवटी माझ्या बापांनी मला वचन मागितलं होतं, जर तू त्याच्यासोबत लग्न नाही केलं, मी ज्या मुलाशी म्हणन नाहीतर मी फाशी घेईन. आणि शेवटी मला माझ्या घरच्यांशिवाय नाही दुसरं काही इम्पॉर्टंट वाटलं, म्हणून मी ऐकलं बाबांचं आणि असं केलं लग्न. ऐकलं बेकलं ते सगळं तुला चांगलं वाटतंय पण माझ्या मनाला काय वाटतंय त्याचा तू कधी